ओबीसीचं आंदोलन झालं त्यावेळेला भुजबळांनी चिथावणीखोर भाषणं केली आणि भुजबळ तलवारी काढा म्हणतात ते आमचे 56% मराठा आहे. नाही बस तुझे 56% असू देत नाही तर 100% असू देत. आणि हे सगळे मराठा काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं, राधाकृष्ण विखे पाटील काय तुम्ही काय एकट्यानेच काय सगळे काय मराठा समाजातून येत आहे का असं त्यांनी म्हटलं आहे. काय म्हणजे सगळे मराठा समजा समाज जणू काय त्याच्याच वेठीस बांधलेला आहे. आणि मी कुठे सांगितलं तलवारी काढा म्हणून. एक मनाला धार द्या आणि उभे राहा. घाबरटपणा तुमच्यातला सोडून द्या. प्रश्न विचारायला शिका, उत्तर द्यायला शिका. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. काय बाकी तुझ्याकडे जे आहेत ना जरांगीला म्हणावं हे पिस्तूलधारे बिन लायसन्सधारे हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे. काय हवेत पिस्तूल उडवणारे हे सगळे तुझ्याकडे आहेत ना. ते तो बेदरे कोण आहे पकडलाच होता ना, बेदरे बिन लायसन्सचं पिस्तूल घेऊन तुझ्याबरोबर होता, तुझा खास कार्यकर्ता. असे अनेक आहेत तिथे. पोलिसांनी जर शोधलं तर खूप बाहेर निघेल. काय कुठले माफिया आहेत तुझ्याबरोबर आजूबाजूला असतात. काय कोणमध्ये वाळू माफिया आहेत, कोणमध्ये दारू माफिया आहेत, कोणमध्ये आणखीन काही माफिया आहेत. तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे, ही सगळी मंडळी आहे, साधी मंडळी आहे. मी जे लढतो जे आहे हे माझ्या आयडियॉलॉजीप्रमाणे लढतो आहोत. भाषणातून त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत. याचा अर्थ काय की असं प्रत्येक तलवारी घेऊन लढायचं आहे असं थोडाच अर्थ काही मार्गाने लढतो आहे की आपण जेव्हा भाषणं करतो त्यावेळेला काही उपमा देत असतो. की तुमच्या मनाला अशी धार असली पाहिजे, लढायला तुम्ही तयार असलं पाहिजे, यासाठी त्या उपमा दिल्या जातात. जरांगीसारख्या माणसाला हे काही समजणं शक्य नाही. ते थोडंसं जरा शिक्षण झालं असतं, माहिती असते तर त्याला समजलं असतं की हे म्हणी काय आहेत, हे शेर काय आहेत. लोकांना जे आहे जागृत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. तो जसा नेहमी म्हणतो आमची लेकरं बाळं, आमची लेकरं बाळं, आमची लेकरं बाळं, त्याच्या पलीकडे त्याला काही येत नाही. आता लेकरं बाळी तशी तिकडे आहेत, लेकरं बाळं इकडे सुद्धा आहेत. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी घरदारं जाळले, बीडमध्ये लोकांच्या जीवाला धोका पोचवला होता, अशा वेळेला आपल्या सगळ्यांनी मी म्हटलं एकत्रित होऊन मी असंही म्हटलं मग ते मराठा समाजाचं घर असू दे, दलित, मुसलमान किंवा ओबीसी, भटक्या विमुक्त कुणाचंही घर असेल आणि जर कोणी त्याच्यावर हल्ला करत असेल, जाळपोळ करत असेल, त्याला मारहाण करत असेल तर सगळ्यांनी एकत्र जाऊन त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जेव्हा आपण राहतो आहोत, त्यांचं नाव घेतो आहोत, तेव्हा त्यांनी आपल्याला हीच शिकवण दिलेली आहे की आपापसात सर्व लोकांना जे आहे आया बहिणींना संरक्षण देण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. तर ते आपण सांगायचा प्रयत्न करतो. तर ते एखाद्या म्हणीतून, ते एखाद्या शेरे शायरीमधून सांगत असतो. आता ती आमच्या भाषणाची पद्धत आहे. कोण अभंगातून काहीतरी सांगेल. आता आपण म्हणालो भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हाणू काठी, म्हणजे संत तुकाराम. म्हणजे असं नाही की मी उठलो तुमच्या डोक्यात काठ्या आणायला लागलो, असं होईल का? तसंच आहे ते. सर, पण प्रत्येक वेळेला आरक्षणाचा मुद्दा आला का तुम्हाला एकट्यालाच का टार्गेट केला? ते त्यांना विचारा. त्यांना याचं कारण असं आहे, सहजच आहे. 90 साली मी शिवसेना सोडली आणि त्यावेळेला सोडल्यानंतर काय परिस्थिती होती, किती दिवस हे तुम्हाला माहिती आहे. आणि तेव्हापासून कसं मला टार्गेट करण्यात आलं, तेव्हापासून मी ठरवलं. आणि ओबीसीला ते आरक्षण जे आहे, जे VP सिंग साहेबांनी अनाऊन्स केलं होतं, तर शरद पवार साहेबांच्या राज्यामध्ये आम्ही तिकडे त्यांच्याबरोबर गेल्यानंतर ते या राज्यामध्ये लागू करण्यात आलं. आणि तेव्हापासून या ओबीसी, मागासवर्गीय असेल सगळे, अगदी आम्ही तर मुस्लिम, दलित, आदिवासी सगळ्यांसाठी, कुठल्या ना कुठल्या मराठा समाजासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आखणं, शिक्षणाच्या योजना आखणं, त्यांच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं. आणि घरं असतील तर घरंसुद्धा आपण सगळ्यांना देतो. रमाई योजना असेल, शबरी योजना असेल, ओबीसी घर योजना असेल, अनेक ज्या आहेत घरांच्या योजना आपण देतो. शेतीच्या ज्या योजना आपण देतो, ज्या वेळेला आपण एखाद्याचं कर्ज माफ करतो शेतकऱ्यांचं, ते सगळ्यांनाच करतो. असं आहे का
फक्त मराठा समाजाला करतो, दलित समाजाच्या शेतकऱ्यांना नाही करत किंवा ओबीसीला करत नाही, असं नाही होत. सगळ्यांनाच ते फायदे मिळतात. रस्ता केला, सगळ्यांनाच फायदे मिळतात. पाणी आणलं, सगळ्यांनाच त्याचा फायदा मिळतात. त्याच्यामुळे ती कामं तर सगळ्यांसाठी आपण करतच असतो. आरक्षणाचा जो प्रश्न जो आहे हा संविधानातून जो आलेला आहे, 5,000 वर्ष जे दबलेले आहेत, जे गावाच्या विषयी बाहेर राहत आहेत, ज्यांना दुय्यम वागणूक समाजात दिली गेलेली आहे, त्यांना वरती आणण्यासाठी हे संरक्षण आहे, हे आरक्षण आहे. हा गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही, मी पण सांगितलं, आता लोक सांगायला लागलेले आहेत. बरं, यांनी हे आरक्षण दिल्यामुळे ताबडतोब गरिबी हटली असंही होत नाही. आता आरक्षण आम्हाला कितीतरी दलितांना आहे, आदिवासींना आहे, झोपडपट्ट्यांमध्ये अजून तेच लोक विचार राहत आहेत. गरिबी तशी हटत नाही. गरिबी हटवण्यासाठी वेगळे कार्यक्रम आहेत. हे आहेत समाजामध्ये थोडी प्रतिष्ठा त्यांना प्राप्त व्हावी, शिक्षणातून, नोकरीतून, या राजकारणातून सुद्धा, यासाठी हे आरक्षण दिलं जातं. सर